ओमकार हत्ती आयत सकाळी पहिलीच 2 दीस डिंगणे वाठारात राहून तोरसे गांवात परतलो. ताका लागून आपली उभी पिकां नश्ट जावपाचो हुस्को करपी शेतकारांकू भय निर्माण जालो. जायत्या जाणांनी आपल्या उदरनिर्वाहाचेर हुस्को उक्तायलो आनी प्रशिक्षीत माहूत बेगोबेग हस्तक्षेप करपाची मागणी केल्या. आज तामोशा गावात ह्या जी आमची जमीन शेती लागवडी खालती येयल्ली हा त्या जाग्यार आज आमी उबे आहात. आणि आज तुमका मुद्दाम सांगपाचे कारण म्हटल्यार आज जो हत्ती तोरशा गावात पावलो त्या गावात तो तामोशात येवपाक चढ वगत लागचो ना. कित्याक तुमी आता पळयतात की हांगा हे आमचे जे कश्टाळू शेतकरी आसा तेंच्यांनी आज पर्यंत जा पीक हांगा ह्या उब्या केल्ल्या ऐन म्हणतात तशी कापणीच्या वेळार जर हो हत्ती हयेत आणि धुडगूस घालीत तर म्हाका दिसता ह्या शेतकऱ्यांचा इतकें नुकसान जाता. कारण मागच्या वेळी जर तुम्ही पळयले जाल्यार तितकीशी शेती लागवडी हाडलेली तुमकां दिसनासली. पण आज ह्या जाग्यार आज ह्या चारय वाटेन जर तुम्ही पळयशात जाल्यार तेंच्यांनी कश्ट करून आज ह्या भात लावला आणि आज ता पिकलेला आसा भात. पाण्याची सोय आसा व्यवस्थित त्यांच्या ऐन टायमार त्यांना आज कापण्याची संधी मेळटली आणि त्या पिकात ते काहीतरी 4 पैसे कमावूंक शकता. ह्या वेळी आज हो हत्ती आज हय येवन जो भितर सरतलो आणि कदाचित ह्या पिकाची नासधूस करतलो हेका लागून ह्या शेतकऱ्यांत एक भयानक वातावरण निर्माण झाला. प्रत्येक जण भियाता की हे एकदा काम आमचे आटपाने मागीर तो हत्ती येयल्या यो. आज भात आसा त्याचप्रमाणे लोकांनी मिरसांगे लावले हा कष्ट करून. आज खंयसून ती कशी रात्रंदिवस नुसती तळमळत असतात. पाणी लायत तेका साफ करत मिरच्यो ऐन तारुण्यात आता ते मिरच्यो पिकपाक गेल्या आणि ते कितें तरी आपल्याक मेळटले ह्या आशेन आज प्रत्येक शेतकरी कष्ट करता आणि तो कष्टाचा फळ तेका काहीतरी मेळटला ह्या आशेन तो जगत असता. आणि अशा वेळी आज हय जोंधळो आसा, नाशणे लावले आहात, हळसाणो लावलो आहा आणि ही आमची सुपीक जमीन आणि ह्याच जमनीच्या आधाराचेर वर्षाचो जो काय साठो होयो तो तांकां मेळटा आणि तेतूरसून काहीतरी उरलेला ते बाजारात कोणाक तरी विकतात आणि आपलो चरितार्थ चलवतात. तर म्हाका असं दिसता की सरकारान ह्या बाबतीत ठोस पावलां उचलून त्या हत्तीचो बंदोबस्त करूचो आणि ह्या ज्या शेतकरी जे आमचे आसत शेतकरी बांधव तांकां एक चांगलो दिलासो दिवचो जेणे करून तांकां मनात जी भीती निर्माण झाली ती भीती ती कायमची दूर जातली. कारण हत्ती येणा ह्याचा कारण आणि ह्यांचे दुष्परिणाम आम्ही फाटल्या दिवसात भोगलेले असत. लोक नुसते रात्रंदिवस त्या हत्ती हसून आपल्या सीमेच्या बाहेर पिटाळण्यासाठी खूप प्रयत्न करीत. तेतून आमकां सरकारचा सुद्धा चांगला सहकार्य मेळ्ळा. पण तरी आसान आज तो हत्ती परत ह्या जाग्यार प्रवेश करता. तेका लागून म्हाका एक विनंती करीन सारखी दिसता तुमकां की सरकारी पातळीचेर त्या हत्तीचो योग्य बंदोबस्त करचो. नमस्कार.